राज्यातील पेन्शनधारकांसाठी कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना 1 ऑगस्ट रोजी गुड न्यूज मिळणार आहे आणि त्याच अनुषंगानं महत्त्वाची अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय ती संपूर्ण अपडेट आहे, ऑगस्ट महिन्यामध्ये कोणती ती आनंदाची बातमी आहे जी पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची आहे, या संदर्भातला हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी आहे, त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। राज्यातील पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांचे मागील 2-4 दिवसापासून बरेच प्रश्न, बऱ्याच कमेंट आमच्या यूट्यूब चॅनलला प्राप्त होत होत्या, ज्यामध्ये 7वा वेतन आयोगाच्या थकबाकीचा 5वा हप्ता कधी मिळेल, सोबतच राहिलेले जे दुसरी, तिसरी, चौथा यापैकी जर कोणता हप्ता बाकी असेल तर तो कधी मिळेल, सोबतच महागाई भत्त्याची थकबाकी, वाढीव पेन्शन कधी मिळणार आणि या संदर्भातले कमेंट प्राप्त होत होते आणि त्याच अनुषंगानं जे पत्र निर्गमित झालेले आहेत त्या पत्राच्या अनुषंगानं महत्त्वाची अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे। जसं की आपण स्क्रीनवर पाहता, संदर्भासाठी हा शासन आदेश किंवा हे आदेश आपण घेतलेला आहे। या आदेशामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे की जिल्हा परिषदेच्या शाळातील जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत किंवा राज्यातील जे काही सेवानिवृत्त शिक्षक असतील किंवा इतर कर्मचारी असतील जे सेवानिवृत्त झालेले आहेत किंवा जे कुटुंब निवृत्ती वेतनधारक असतील, या सर्वांना जुलैच्या वेतनासोबत राहिलेले जे काही त्यांचे 7वा वेतन आयोगाचे थकबाकीचे हप्ते असतील ते जुलैच्या पेन्शन सोबत मिळणार आहे। सोबतच जुलै महिन्याच्या पेन्शन सोबत वाढीव महागाई भत्ता त्या पेन्शनमध्ये ऍड होऊन येणार आहे। सोबतच मागील 6 महिन्याची जी महागाई भत्त्याची थकबाकी आहे ती सुद्धा पेन्शनधारकांना पेन्शन सोबत मिळणार आहे। म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये पेन्शनधारकांना हे 3 महत्त्वाचे लाभ किंवा 3 महत्त्वाची खुशखबर मिळणार आहेत। त्यापैकी 7वा वेतन आयोगाचे राहिलेले हप्ते, नंतर महागाई भत्त्याची थकबाकी, सोबतच DA वाढ झाल्यामुळे पेन्शनमध्ये सुद्धा ती वाढ मिळणार आहे। आणि या सर्व गरजा भागविण्यासाठी शासनाकडनं जे अनुदान उपलब्ध होणं गरजेचं असतं ते अनुदान 22 जुलै 2024 रोजी त्या संदर्भातला आदेश सुद्धा निर्गमित झालेला आहे। त्यामुळे आपल्या जर कोणत्या थकबाकी बाकी असतील किंवा आपल्याला जर वाटत असेल की आपल्याला ते कधी मिळणार आहे, तर निश्चितच ऑगस्ट महिना हा पेन्शनधारकांसाठी आनंदाचा असणार आहे, कारण की सर्व थकबाकी शासनाकडे जी बाकी आहे ती देण्यासंदर्भात आदेश निर्गमित झालेले आहेत। त्यामुळे निश्चितच त्या आदेशाची जर अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाल्यास पेन्शनधारकांना ऑगस्टमध्ये 3 खुशखबर निश्चितच मिळणार आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।